आपण काल माळशिरस नगर पंचायतमध्ये गेला होता. आपली तक्रार होती. काय शिवसाहेबांना काय उत्तर दिलं त्या तक्रारीबद्दल तुम्हाला? मी तक्रार दिलेली आहे 14 ऑक्टोंबरला. आज 11 नोव्हेंबर आहे. बरेच दिवस झाले, जवळजवळ 1 महिना झाला तक्रार देऊन. विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा अधिकारी सोलापूर आणि माळशिरस नगरपंचायतला तक्रार दिलेली आहे. अद्याप त्या कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही. सुनील मतने यांच्यावरती 3 आपत्तीची माझी तक्रार आहे. तर काल शिवसाहेबांना मी भेटलो, तर त्यांना 3 आपत्तीचे पुरावे त्यांना दिलं. एक आपत्ती दत्तकपत्र त्यांनी दिलेलं आहे. तर मी त्यांना सांगितलं, दत्तकपत्र मागवून घ्या सर आणि चौकशी करून तुम्ही कारवाई करा. तर त्यांनी सांगितलं पुरावे तुम्हीच द्या. सर म्हणले, त्यांनी सांगितलं की पुरावे तुम्हीच द्या. मी त्यांना पुरावे दिलेले आहेत तिन्हीचे तिन्ही. दत्तकपत्र मागवून घ्यावं आणि चौकशी करून त्याच्यावरती काय असेल ती रीतसर कारवाई करावी, ही माझी अपेक्षा आहे. तर सरांनी सांगितलं, ते म्हणले बघू म्हणले परत काय असेल ती तुम्ही देऊन जावा, आमचे आम्ही बघू. ते कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. जे कर्मचारी सुनील लहूमतने आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. तुमचं इथून पुढचं काय हे असणार आहे? जर त्याच्यावरती चौकशी करून कारवाई जर नाही झाली तर इथून पुढं आंदोलन असेल, उपोषण असेल. माळशिरस नगरपंचायतच्या विरोधात, म्हणजे मुख्य अधिकाऱ्याच्या विरोधात सोलापूरला करण्यात येईल. कोण आहेत मुख्य अधिकारी? कोण आहेत? काय नाव त्यांचं? मुख्य अधिकारी जाधव साहेब म्हणून आहेत. बरं. त्यांनी लवकरात लवकर सखोल चौकशी करून त्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करावी, ही विनंती आहे. काय वाटतंय अजून तुम्हाला शिवबद्दल? काय वाटतंय? काय तिथं कुठलाही जरी अर्ज दिला, आपण तक्रारी अर्ज दिला, तर तिथं मुख्य अधिकारी लक्ष देत नाहीत. कशामुळे लक्ष देत नाहीत? कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात. ते कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात. पाठीशी घालतात. तर माझी एक विनंती आहे त्यांना, मुख्य अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता तुम्ही काय असेल ती तक्रारी अर्ज जे आम्ही दिलेला आहेत काय त्याच्यावरती तुम्ही चौकशी करा आणि काय असेल ती कारवाई करा.